या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल, विजापूर रोड, सोलापूर। सोलापूर शहरात भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर बनली आहे। या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे अनेक नागरिक जखमी झाले असून काही लहान मुलांचा मृत्यूही झाला आहे। याच पार्श्वभूमीवर आज सोलापूर महापालिकेने बेडरफुल, लष्कर, 7 रस्ता परिसरात भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी विशेष मोहीम राबवली आहे। सोलापुरी कट्टा न्यूजच्या कॅमेऱ्यात हा थरार कैद झालाय की टीम आल्यानंतर कुत्र्यांना भनक लागली आणि ते सैरावैरा पळू लागले। यावेळी परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती। काही नागरिकांनी या कारवाईचं समर्थन केलं तर काहींनी यावर नाराजी व्यक्त केली आहे। स्थानिक रहिवासी म्हणाले, या कुत्र्यामुळे आमच्या मुलांना धोका आहे, त्यामुळे कारवाई करणे गरजेचे होतं। तर श्वान प्रेमींनी कुत्र्यांना पकडण्याच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केलाय। दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांबाबत कठोर भूमिका घेतली असून रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांना डॉग शेल्टर होम मध्ये ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। यामुळे अनेक श्वान प्रेमी नाराज झाले आहेत। मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांनी पकडलेल्या कुत्र्यावर लसीकरण आणि नसबंदी शस्त्रक्रिया केल्यानंतरच त्यांची सुटका होणार आहे। रेबीजग्रस्त किंवा आक्रमक कुत्र्यांना निवारा केंद्रातच ठेवावा लागणार आहे। याबाबत अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलशी जोडलेले राहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।